निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही। सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान हे स्पष्ट झालेलं आहे। नगर परिषद नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळात होणार हे सुद्धा कोर्टाने सांगितलंय। पुढील सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे। निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे। आयोगाचा मनपा जिल्हा परिषदेचा कार्यक्रमही अंतिम निर्णयाला बांधील असेल। निवडणुका होणार, 50% मर्यादा ओलांडली जायला नको। निवडणुकीला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही। निवडणूक कार्यक्रम सुरूच राहणार आहे। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार आहेत। तर आयोगाचा मनपा आणि जिल्हा परिषदेचा कार्यक्रमही अंतिम निर्णयाला बांधील असेल। 50% आरक्षण मर्यादा ओलांडली जायला नको असंही कोर्टाने म्हटल्याची माहिती समोर येते। 336 पंचायत समिती, 32 जिल्हा परिषदा आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन 29 याच्या पण निवडणुका प्रलंबित आहेत। त्याचा कार्यक्रम चालू नाही झालेला। या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत, आदेश दिलेत की या पण निवडणुका घेण्यात याव्या। या सर्व निवडणुका 50%ची मर्यादा राखून घेतल्या जाव्या असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत। म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे। फक्त अट एक सांगितली की 50%ची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे। राज्य निवडणूक आयोगाला मुभा देण्यात आली की जिथे 50%च्या पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा जाते तिथे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। बाकीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा त्यांना नोटिफाय करायला सांगितलेले आहेत। उर्वरित सुद्धा ते 50%ची मर्यादा विचारात घेऊन नोटिफाय करू शकतात। पुन्हा सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की सगळ्या कॉर्पोरेशन्स इन्क्लुडिंग बीएमसी आता नोटिफाय होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे संभाजीनगर, नवी मुंबई, बीएमसी सगळ्या कॉर्पोरेशनच्या आता इलेक्शन्स नोटिफाय होतील। थेट जाऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, अनेक महत्त्वाच्या घडामोडी, त्यातले सगळ्यात मोठी ती म्हणजे निवडणुकांना स्थगिती नाही आणि मनपा झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात सुद्धा महत्त्वाचे असे अपडेट समोर आले। श्रुती, खरं तर राज्यातील जनतेसाठी ही खूप मोठी बातमी आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। कारण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आता होणार आहेत। खरं तर 50%ची मर्यादा, आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे असं म्हणत ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली होती आणि म्हणूनच निवडणुकांवरती टांगती तलवार होती। खास जर सांगायचं झालं श्रुती, तर आता सध्याच्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका आहेत। म्हणजे 57 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली। तो डेटा खरं तर काल राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला होता आणि त्या डेटाच्या अनुषंगाने कोर्टाने असं म्हटलेलं आहे की 50%ची मर्यादा के कृष्णमूर्ती यांच्या जे घटनापीठाने दिलेला, खंडपीठाने दिलेला निर्णय आहे त्यानुसार ओलांडता येत नाही। मात्र ज्या 57 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्याही निवडणुका सध्या होऊन जाऊ द्या। कारण 2 डिसेंबर रोजी या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे, तेव्हा निवडणुका होणार आहेत। त्यामुळे त्या निवडणुकांना स्थगिती देता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं। पण कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं की पुढची जी सविस्तर सुनावणी होणार आहे, म्हणजे 21 जानेवारी 2026 रोजी श्रुती सविस्तर सुनावणी होणार आहे। पण त्या सुनावणीमध्ये जो निर्णय येईल तो निर्णय या 57 ठिकाणच्या लोकांसाठी बांधील असेल असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे खरं तर 57 ठिकाणच्या लोकांची वरती अजूनही काही प्रमाणावरती टांगती तलवार आहे। मात्र निवडणुका होणार आहेत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। दुसरा मुद्दा श्रुती, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की 50%ची आरक्षणाची मर्यादा न ओलांडता तुम्ही त्या निवडणुका घेतल्या पाहिजेत। हे कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट सांगितलेलं आहे। वकील देवदत्त पालोदकर यांच्याकडे हे सांगितलं गेलं की महानगरपालिकेमध्ये फक्त 2च महानगरपालिकेमध्ये, चंद्रपूर आणि नागपूर या 2 महानगरपालिकेचा उल्लेख त्यांनी केला, त्याच ठिकाणी फक्त आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते। पण कोर्ट असं म्हटलं की आरक्षणाची मर्यादा ओलांडता कामा नये, त्यामुळे आरक्षणाची मर्यादा न ओलांडता तुम्ही या निवडणुका घ्या असं कोर्टाने सांगितल्याच्या नंतर राज्य निवडणूक आयोगाला कोर्टाने ह्याही सूचना दिल्या की जर समजा मर्यादा ओलांडली गेली तर आमचा 21 जानेवारी 2026चा ज्यावेळी सुनावणी होईल तो जो निर्णय या 57 ठिकाणांसाठी लागू असेल तोच निर्णय त्या पुढच्या निर्णयासाठी देखील लागू असेल। हे कोर्टाने आज स्पष्ट केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। नक्कीच आता पुढची सुनावणी जी आहे, प्रमोद पुन्हा येतोच तुमच्याकडे। एक महत्त्वाची घडामोड आपल्या प्रेक्षकांसाठी आणि राज्यातल्या जनतेसाठी ही महत्त्वाची अपडेट, नगर परिषद नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार आहेत। सुप्रीम कोर्टात 21 जानेवारीला या संदर्भात पुढील सुनावणी होणार आहे। एक